भगूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पॅरालिसिस पेशंट दिव्यांग शिक्षक संजय वसंत वाघ एका शिक्षकाला कर्ज प्रकरणी जामिनावर झालेल्या आणि तो मृत्यू होऊन त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत फायदे देऊन त्याचीच सोसायटी कर्ज वसुली न करता जामीनदार म्हणून माझीच वसुली केली। या सोसायटी शाखाधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक संजय वाघ यांना लाखो रुपयांचा फटका। नाशिक डिस्ट्रिक्ट प्रायमरी टीचर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येवला शाखा नांदगाव शाखाधिकारी प्रकाश महाजन आणि केशव शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक संजय वाघ यांना 1,92,000 रुपयांना फटका बसलाय। सविस्तर असं की शिक्षक संजय वाघ हे कैलासवासी विकास बागुल या शिक्षकाला जामीनदार होते। याबाबत मयत बागुल यांना जिल्हा परिषदकडून उपदान रक्कम मिळाली असून त्यांच्याच कुटुंबाला पेन्शन चालू असून मुलगी नोकरी करते, तरीही सोसायटीने पाठपुरावा न केल्यामुळे बागुल कुटुंबातील मिळणाऱ्या उपदानांतून शिक्षक सोसायटी वसुली करण्यास हलगर्जीपणा केला। त्या शाखाधिकारी जबाबदार असून ते 31 मे 2026 रोजी निवृत्त होत आहे। संचालक मंडळ यांनी संजय वाघ यांची थकबाकी येणं रक्कम वसुली करणं याबाबत सोसायटीला अर्ज केला आहे, तसेच उपनिबंधक नाशिक यांच्याकडे निवेदन केलं आहे। कैलासवासी बागुल यांचे निफाड पतसंस्थेत NOC प्रमाणे वसुली प्राप्त असून येवल्याच्या सोसायटीकडे वसुली रक्कम मिळून देखील एका दिव्यांग जामीनदार याबाबत थकीत वसुली देण्यास टाळाटाळ करण्यात आली। दरम्यान भगूर जिल्हा परिषद मराठी शाळेत दिव्यांनी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर नाशिक शिक्षक सोसायटी शिक्षकाला जामीनदार झालो तर संबंधित कर्जदार शिक्षक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या रकमेतून कर्ज वसुली करण्यासाठी 8 मे 2026 रोजी अर्ज दिला, तरी जामीनदार म्हणून माझीच वसुली झाली, अन्याय केला, शिक्षक संजय वाघ यांनी सांगितले। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर।